रत्नागिरी सिंधुदुर्गात सध्या किरण सामंत यांच्या वाढदिवसानिमित्त लावलेल्या बॅनरची चांगलीच चर्चा आहे। किरण सामंत सध्या रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात खासदारकीसाठी इच्छुक आहेत। त्यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे। किरण सामंत यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांकडून रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघात जोरदार बॅनरबाजी करण्यात आली आहे। भावी खासदार, केंद्रीय मंत्री, किंग मेकर, राजकारणातील वजीर, आपला माणूस अशा विविध आशयाचे बॅनर सध्या रत्नागिरीमध्ये झळकलेत। याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी, बघूयात। सध्या रत्नागिरीमध्ये चर्चा रंगली आहे ते किरण सामंत यांची। कारण असंच आहे का किरण सामंत यांचा वाढदिवस आहे आणि किरण सामंत यांच्या वाढदिवसाचे बॅनर हे सर्वांचे लक्ष वेधणारे ठरलेले आहेत। आपण सध्या उभे आहेत ते माळनाका परिसरामध्ये आणि या माळनाका परिसरामध्ये जर पाहिलं तर किरण सामंत यांच्या वाढदिवसाचे बॅनर लागले आहेत आणि या बॅनरवरती भावी खासदार असं लिहिलेलं आहे। त्याचबरोबर केंद्रीय मंत्री देखील लिहिलेलं आहे। किरण सामंत हे उदय सामंत यांचे मोठे बंधू आहेत आणि रत्नागिरी लोकसभा मतदारसंघामध्ये ते उमेदवार खासदारकीसाठी इच्छुक आहेत आणि यांचा आज वाढदिवस आहे आणि या वाढदिवसानिमित्त रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघामध्ये सर्वच ठिकाणी कार्यकर्त्यांनी बॅनर लावलेले आहेत। विविध आशयाचे हे बॅनर आहेत। आपला माणूस असेल, राजकारणातील वजीर अशी देखील त्यांची एक ओळख आहे। विविध आशयाचे बॅनर रत्नागिरीमध्ये सध्या लागलेले आहेत। किरण सामंत हे सध्या लोकसभा रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघासाठी खासदारकीसाठी इच्छुक आहेत आणि त्यांच्या नावाची देखील चर्चा आहे। त्याचबरोबर भाजप देखील या लोकसभा मतदारसंघामध्ये दावा करत आहे आणि या मतदारसंघात भाजप देखील आपला उमेदवार उभा करण्यासाठी इच्छुक आहे। त्यामुळे या मतदारसंघामधली खासदारकीची उमेदवारी कुणाला मिळणार याकडे सर्वांचंच लक्ष लागून राहिलेलं आहे। अमोल कले, साम टीव्ही, रत्नागिरी।